हाय हॅलो नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. इथे मी चहा ऑलरेडी पिऊन झाले होते, पण तुम्ही वातावरण तर बघू शकता. वातावरण बघा, किती सुंदर प्लीजंट क्लायमेट आहे. असं क्वचित बघायला मिळतं, पण आजकाल रोजच बघायला मिळते. मग ठरवलं आपण आज डोसे आणि चटणीचा बेत म्हणजे ब्रेकफास्टसाठी करू. म्हणून मग लागले काय चटणीच्या तयारीला. खोबरं घेतलं, खोबरं कापून घेतलं, थोडासा आल्याचा तुकडा, थोडे लसूण, चटणी वाटतानाच मी कढीपत्ता टाकला होता आणि कोथिंबीर घरात होती म्हणून कोथिंबीर, मिरच्या आणि मग थोडंसं मीठ हे टाकून चटणी बनवली होती. बघा, हे बघा, मी अजून मिरच्याच टाकतायत आणि डाळ्या नव्हत्या म्हणून मग माझ्याकडे चणे होते, रोस्टेड चणे होते. मग तेच मी डाळ्या म्हणून मी चणे वापरले. डीमार्ट जिंदाबाद. डीमार्टमधून आणलेलं इडलीचं पीठ होतं. त्यात काय फक्त थोडंसं मीठ टाकायचं असं आणि मग डोसे काढा किंवा तुम्ही इडल्या बनवा, अप टू यू. इथे डोसा काढला पण हा काय बरोबर झाला नव्हता. बरोबर झाला नव्हता म्हणजे हा माझ्या स्टाईलचा नव्हता झाला. पण मग तुम्ही आता नेक्स्ट डोसा जो बघाल ना, तो माझ्या स्टाईलचा आहे. हा बघा, तो जो हा आहे, हा डोसा कसा एकदम परफेक्ट वाटतो आहे. हे बघा, खाण्यासाठी हे मुलांना चटणी आणि डोसा दिला. अंघोळ करून, ब्रेकफास्ट करून, घरातल्या देवाच्या पाया पडून आम्ही निघालो खाली. आमच्या सोसायटीमध्ये दुर्गामातेचं मंदिर आहे, तिथे पाया पडायला. मग काय खाली आल्यावर तर ह्या गाडीवर बसणं म्हणजे मॅन्डेटरी आहे. ह्या गाडीवर बसणं म्हणजे म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्गाहून सुंदर असतं. तिला अविराला दिसलं पिजन, ते पाणी पित होते, तर ती त्यांना पकडायला जात होते, पण ते उडून गेले. मग काय इथून अभिराज परत गेलं गाडीवर बसायला आणि हिला कंटाळा आला तर म्हणून ही देवळाच्या दिशेने जात होती. पण मग अभिराज का येत नाही आहे म्हणून ही परत त्याला घ्यायला गेली की दादा चल म्हणून. तर दादा काय येईना. मग शेवटी हा असा धावत धावत दोघंजणं मंदिराच्या दिशेने डायरेक्ट. इथे आहे आमचं दुर्गामातेचं मंदिर, जे की सोसायटीचं आहे. हे बघा, हा दरवाजा आहे, हे दुर्गामाता. आणि आज दुर्गामातेला मस्त मस्त पिवळी साडी नेसवली होती. इतकं सुंदर, म्हणजे इतकी हिरवळ, इतकी झाडं एका सोसायटीमध्ये मे बी क्वचितच पाहायला मिळतील. आणि हे मेन म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. हे मंदिर जवळजवळ 25-28 वर्ष जुनं असेल. हो, असावं, म्हणजे असेल. मग हे दोघंजणं थोड्या वेळ खाली खेळले. तिथे रिक्षा उभी होती, रिक्षात खेळले. मग आले इथे. ह्याला इथे चढायचं होतं मंकीसारखं, पण त्याला काही चढता येईना. मग शूज वगैरे काढले बाहेर आणि थोडा वेळ खेळले असं, कारण की मी त्यांना घरी नेऊ शकत नव्हते, कारण की साई नाईट करून आला होता आणि मग त्याला पण थोडासा आराम पाहिजे म्हणून मी ह्यांना खाली घेऊन आलेले दोघांना खेळायला. हे दोघंजणं असतील ना, तर त्यांना तिसऱ्याची कोणाची गरज नाही लागत. तरी पण हे परत साखर पाहिजे, साखर खायचे, प्रसाद म्हणून साखर खायचे म्हणून हे परत देवी बाप्पाच्या पाया पडायला गेले होते. पण त्यांना इंटरेस्ट पाया पडण्यात नव्हताच, त्यांना साखरेच्या डब्यात इंटरेस्ट होता. तर ते साखर खाता खाता ही खाली बसली साखर खायला आणि मग त्यांचं परत खेळणं चालू झालं. एकमेकांना पकडतायत काय, एकमेकांना ढकलतायत काय, त्यांचं सगळं त्यांची गेम चालू होते दोघांचे. हे बघा, तुम्हाला बघायलाच मिळते. ह्यांचं हे खेळणं बघून मला इतकं छान वाटतं ना, की मी म्हणजे असं शब्दात नाही सांगू शकत की हे दोघं एकमेकांना पुरेसे आहेत. बघा त्यांची मस्ती. ही मुलगी नुसती पळत असते, नुसती. मग तिला कंटाळा आला होता, कारण की तिला बाबांची आठवण येत होती. म्हणून तिने मला सांगितलं होते की आई घरी चल. मग इथे तर आम्ही तिथे असे बेंच, इथे जसा बेंच दिसतो आहे ना मागे, तसा बेंच डाव्या बाजूला पण आहे. मग तिथे बसून आम्ही शूज वगैरे घातले आणि हा गेला तिथे देवी बाप्पाला बाय बाय करायला. तो बघा, त्यांनी बाय बाय केलं. मग आम्ही रिटर्न घराच्या दिशेने जाताना मग इकडे तिकडे हात लावणं तर गरजेचंच आहे. या गाडीला हात लावा, त्या गाडीला हात लावा चालू होतं. संध्याकाळी आम्ही ठरवलं की आपण आज संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊ.
इथे जर कल्याणामध्ये बेतुरकर पाड्याला कोण राहत असेल तर हे मंदिर आहे गजानन महाराजांचं. हा एंट्रन्स आहे इतका सुंदर आणि मंदिर तर अजून खूपच सुंदर आहे. हे बघा मंदिर आता तुम्हाला दिसेल. ढेंग टँग टँग. हे बघा. मग इथे पाय धुवून मग आम्ही मंदिरात गेलो होतो. आम्ही आता चाललो आहे पाय धुवायला. इथे पाय धुवायचे आणि मग मंदिरात एंटर करायचं. इथे पाय धुणं चालू आहे आणि मग आता हळूहळू आम्ही मंदिरात. माझे 2 जणं इथे बघा हे चाललेत. आत्ता मेन म्हणजे खूप छान दृश्य तुम्हाला बघायला मिळेल. खूप छान म्हणजे इथे आलं ना की प्रसन्न वाटायलाच पाहिजे. हे बघा संत गजानन महाराज. म्हणजे इथे आलं ना की इथे इतकं सुंदर वाटतं, इतकं प्रसन्न वाटतं, इतकं शांत वाटतं की मी आठवड्यातून एकदा तरी मी जातेच जाते. खूप सुंदर मंदिर आहे. खूप छान, खूप छान. मग आम्ही बाहेर आलो तर इथे सुंदर अशी तुळशी वृंदावनाच्या समोर इथे रांगोळी काढली होती. हे बघा खूप छान. मग जाताना परत एकदा महाराजांचं दर्शन घेतलं बाहेरूनच आणि आम्ही निघालो घरी. आज इतकंच. थँक यू फॉर वॉचिंग. डू लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.